ठीक आहे. तर अनकाउंटेबलमध्ये मटेरियल नाऊन. आता मटेरियल नाऊन म्हणजे वस्तूंची नावे. जसं की मटेरियल कोणतं? पाणी. आता पाणी मोजू शकतो आपण, पाणी. नंतर हवा. त्यानंतर जे काय मटेरियल. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्याच्यामध्ये भावना म्हणजे कोणत्या? दुःख, आनंद, त्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. ह्या प्रकारचे नाऊन आपल्याला मोजता येत नाही, म्हणजे अनकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. तर हे अनकाउंटेबल नाऊन, हे पण नाऊनचा एक प्रकार आहे. ठीक आहे. नाऊनचे टोटल प्रकार किती? प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन आणि मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. टोटल प्रकार किती झाले? 5. किती प्रकार आहे? 5. हे सर्व काय बनवू शकतात? सब्जेक्ट बनवू शकतात. सब्जेक्ट बनतात. ठीक आहे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम इथपर्यंत? दिसत नाही स्क्रीन? नाही, स्क्रीन दिसत नाही. नाही सर. आता दिसते का? हो, दिसते आता. लगेच सांगायचं नाही दिसायला लागले का. ठीक आहे. तर हे झाले तुमचे नामांचे प्रकार. किती? 5. प्रॉपर नाऊनमध्ये काय? व्यक्ती. विशेष नाम म्हणजे कोणाकोणाचे नावं? तर ते आता ते आपण समजून घेऊ पुढं. कॉमन नाऊन, त्यानंतर कलेक्टिव्ह नाऊन, त्यानंतर मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. हे 5 नामांचे प्रकार आहे. ठीक आहे. आता प्रॉपर नाऊनमध्ये द नाऊन विच आयडेंटिफाय प्रॉपर पर्सन म्हणजे कोण? एखादा व्यक्ती म्हणजे प्रॉपर पर्सन. विशेष व्यक्ती म्हणजे मनीष, खान सर, सुप्रिया, पंकज, रोहन, असे अनेक नावं म्हणजे एक्सेट्रा. म्हणजे सर्व प्रॉपर म्हणजे विशेष नाव आहे. या व्यक्तींचे विशेष नाव म्हणजे प्रॉपर नाऊनचे पण 4 प्रकारचे प्रॉपर नाऊन आहे. कोणते? तर पर्सन, प्लेस आणि थिंग प्लस ॲनिमल. आता मनीष एका विशेष व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे माणूस म्हटल्यानंतर कोण माणूस? काही समजणार नाही. शिक्षक पण कोण शिक्षक? काही समजणार नाही. मुलगी पण कोण मुलगी? काही समजणार नाही. मुलगा पण कोण मुलगा? काही समजणार नाही. पण ज्यावेळेस आपण त्याचं नाव घेऊ मनीष म्हणजे कोणता तरी व्यक्ती, याच्यातून काय होतं? आपल्याला त्याची एक ओळख मिळते. त्या नामाची ओळख मिळते. म्हणजे एका कॉमन नाऊनला दिलेलं नाव विशेष नाव म्हणजे प्रॉपर नाऊन. त्यानंतर खान सर एका शिक्षकाचं नाव आहे. सुप्रिया एका मुलीचं नाव आहे. पंकज एका मुलाचं नाव आहे. रोहन एका मुलाचं नाव आहे. म्हणजे असे अनेक नाव. त्यामुळे आपल्याला बोध होतं की कोण आहे, व्यक्ती कोण आहे ते कळतं. त्यानंतर प्लेसमध्ये कोण येतं? पटना, लखनऊ, दिल्ली, राजस्थान, गुजरात. आता ठिकाणामध्ये शहरं येतात, गावं येतात, राज्य येतात, देश येतात, खंड येतात. पण या ठिकाणी पटना हे शहर आहे. शहर म्हटलं तर कळणार नाही, पण पटना शहर. त्यानंतर लखनऊ शहर, संभाजीनगर शहर, त्यानंतर अहिल्यानगर शहर, त्यानंतर जळगाव शहर, नाशिक शहर. हे शहरांची नाव. तसं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक ही राज्यांची नाव. पण राज्य म्हटल्यानंतर कळणार नाही. राज्य हे कॉमन नाव नाही, स्टेट हे कॉमन नाव नाही. पण महाराष्ट्र स्टेट हे काय झालं? प्रॉपर नाऊन झालं. ठीक आहे. समजतंय? हो. पुढे प्रॉपर थिंग म्हणजे वस्तू. आता वस्तू कोणती?
वस्तू म्हणजे जसं की त्याच्यामध्ये पुस्तकं येतील, त्यानंतर गीता, बायबल, रामायण, महाभारत हे सुद्धा प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊन आहे म्हणजे वस्तू आहे. पेन, पेन्सिल, पण मग कोणती पेन्सिल? अप्सराची पेन्सिल म्हणजे प्रॉपर नाऊन. ठीक आहे. त्यानंतर नोटबुक, पण कोणती नोटबुक? क्लासमेटची नोटबुक म्हणजे हे काय झालं? प्रॉपर नाऊन. नोटबुक म्हटल्यानंतर नाही कळणार कोणती नोटबुक, किंवा पेन्सिल म्हटल्यानंतर नाही कळणार. पेन्सिलमध्ये नटराजची पण पेन्सिल आहे आणि अप्सराची पण पेन्सिल आहे आणि दुसऱ्या कंपनीची पण पेन्सिल आहे. पण आपण जर म्हटलं अप्सराची पेन्सिल तर मग ते प्रॉपर नाव आपल्याला कळेल नेमकी कोणती पेन्सिल, म्हणजे ते प्रॉपर नाऊन झालं. ठीक आहे. पुढे ॲनिमल. आता टायगर, मी सगळे वर्गात सांगितलं होतं तुम्हाला. टायगर म्हणजे एका कुत्र्याला दिलेलं नाव आहे. टायगर म्हणजे वाघ. वाघ हे कॉमन नाऊन आहे. वाघ एक कॉमन नाऊन आहे. कोणता वाघ हे नाही. पण बाजारात गेले तुम्ही एक कुत्रा आणला आणि त्या कुत्र्याला नाव दिलं टायगर. ठीक आहे. तर मग हे टायगर त्या कुत्र्याचं नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाव. त्याच कुत्र्याला नाव दिलं टॉमी म्हणजे काय झालं? प्रॉपर नाव. म्हणजेच एखाद्या ॲनिमलला दिलेलं, प्राण्याला दिलेलं विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. वी कॅन से प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन म्हणजे एका पर्टिक्युलर विशेष व्यक्तीचं नाव. आपण म्हणू शकतो की एका पर्टिक्युलर म्हणजे एखाद्या वैयक्तिक, एखाद्या विशेष व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या प्राण्याचं नावाला आपण काय म्हणतो? प्रॉपर नाउन. काय म्हणतो? प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन. ठीक आहे. इथपर्यंत नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवू. बघा, तर रोहन इज अ गुड बॉय. त्यानंतर रोहन आर अ गुड बॉय. द रोहन इज अ गुड बॉय. द रोहन इज अ गुड बॉय. आता याच्यापैकी कोणतं बरोबर घ्यायचं? कोणतं बरोबर घ्यायचं? कोणतं बरोबर आहे? ए बरोबर आहे की बी बरोबर आहे? रोहन किती आहे? एक. म्हणून त्याच्यासोबत हे एकवचनी करता येतं. एकवचनी कर्त्यासोबत एकवचनी क्रियापद येईल. म्हणजे सिंग्युलर नाऊनसोबत सिंग्युलर वर्ब येईल. म्हणजेच काय होईल ते? इज. कारण आर हे रॉंग आहे. आर हे रॉंग आहे. हे रॉंग आहे. हे बरोबर आहे. द रोहन इज गुड बॉय की रोहन इज अ गुड बॉय? काय? रोहन इज अ गुड बॉय. रोहन इज अ गुड बॉय. बरोबर. रोहन इज अ गुड बॉय. गुड बॉय. हां, ठीक आहे. त्यानंतर आता याचे 3 रूल आहे. ते रूल समजून घेऊ आपण. कोणते 3 रूल आहे? पहिला रूल, प्रॉपर नाउन इज ऑलवेज बी रिटन विथ कॅपिटल फर्स्ट लेटर. म्हणजे हे जे फर्स्ट लेटर जे असतं आर हे कॅपिटल लिहिलं जातं म्हणजे मोठ्या अक्षरात लिहिलं जातं. प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हा रूल समजला? हो. हां. रूल नंबर 2, वी युज्युअली यूज नो आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. म्हणजे आपण प्रॉपर नाउनच्या सुरुवातीला काय वापरत नाही? आर्टिकल वापरत नाही. आर्टिकल म्हणजे काय? ए, एन आणि द हे 3 आपण वापरत नाही. किती टक्क्यामध्ये? 80% केसेसमध्ये आपण वापरत नाही. 20% आपण वापरतो. स्क्रीन दिसते का? हो, दिसते. हां. तर
मग ह्या 80% केसेस कोणत्या आणि 20% केसेस कोणत्या? पटना इज द बेस्ट की द पटना इज द बेस्ट? पटना इज द बेस्ट. पटना इज द बेस्ट Best. का? कारण पटना हे काय नाव आहे? प्रॉपर नाव नाही. हे पटना पण प्रॉपर नाव नाही. पण आपण रूल नंबर 2 काय शिकलो? त्याच्या समोर आर्टिकल वापरलं जात नाही. द पटना इज द बेस्ट हे चुकीचं आहे. पटना इज द बेस्ट. त्यानंतर इंडिया इज द बेस्ट की द इंडिया इज द बेस्ट? इंडिया इज द बेस्ट. इंडिया इज द बेस्ट का? कारण इंडिया हे प्रॉपर नाव नाही, एका प्रॉपर प्लेसचं नाव आहे. हे इथं इंडिया पण इथं काय वापरलेलं आहे? आर्टिकल वापरलेलं आहे, म्हणून हे चूक. बरोबर, ठीक आहे. आता त्याच्यानंतरची 20%ची केस मी जे बोललो होतो की 20%मध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? द वापरायचं आहे. द वापरायचं आहे कुठं? द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे USA. त्यानंतर UAE. त्यानंतर द नेदरलँड. हे ठिकाणांची नाव आहे, पण हे काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे. द वेस्ट इंडिज. त्यानंतर द UK, द USSR, युनायटेड सोशलिस्ट सोवियत रशिया म्हणजेच USSR, द वेस्ट इंडिज आणि पंजाब म्हणजे 5 नद्याच्या मध्ये 5 नद्यांच्या मध्ये असलेल्या भूभागाला काय म्हणतात? पंजाब. मग द पंजाब काय वापरायचं? द पंजाब. क्लिअर इथपर्यंत? मग आणखी कुठे कुठे वापरलं जातं? तर ज्या नद्यांची नावं आहे तिथं याचा वापर होतो. द नद्या, तर नद्या जेवढ्या असतील तेवढ्या. द गंगा, द यमुना, द नर्मदा. आता जे समुद्र आहेत या सर्व समुद्रांच्या सोबत काय आपलं तर द वापरायचं. द अरेबियन सी, द आरल सी, द कॅप्सियन सी. त्यानंतर ओशियन्स म्हणजे महासागर. द अटलांटिक ओशियन, द पॅसिफिक ओशियन, द इंडियन ओशियन म्हणजे यांच्या समोर काय वापरलं जातं? द वापरलं जातं. त्यानंतर हिस्ट्रिकल प्लेसेस. द ताजमहल, ठीक आहे. द रेड फोर्ट, द कुतुब मिनार. हे विशेष जागा आहे, म्हणजे ह्या ज्या विशेष गोष्टी आहेत, जसं गंगा ही विशेष गोष्ट आहे, यमुना ही विशेष गोष्ट आहे, अरेबियन सी ही विशेष गोष्ट आहे. तर यांना काय वापरलं जाणार? द गीता, द कुराण. म्हणजे हे दुसरं नाही आहे, दोन नाही आहे. गंगा 2 नाही आहे, यमुना 2 नाही आहेत, एकच आहे. म्हणजे त्या दुसऱ्या असू शकत नाही. आणि लॅटिन महासागर दुसरा असू शकत नाही, म्हणून यांना द वापरणार. रिलिजियस बुक्स. त्यानंतर नेम ऑफ बुक्स. आता आपण म्हटलं होतं रोहन की रोहन्स. कोणतं बरोबर आहे? रोहन की रोहन्स? याच्यापैकी दोन्हीपैकी कोणतं बरोबर? रोहन. काय? रोहन. रोहन. रोहन हे प्रॉपर नाव नाही, एका व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे ते अनेक वचन नसतं, एक वचन असतं. पण मग नेम ऑफ ए बुक ऑर नॉवेल. अरेबियन नाईट्स हे एक पुस्तकाचं नाव आहे, त्याच्यासमोर द लावलं जाईल, कारण तरी यश असेल तरी ह्या यशमुळे ते काही अनेक वचन होणार नाही, ते काही प्लुरल होणार नाही. 3 मस्किटियर्स याला यश लागलेलं आहे, पण हे अनेक वचन होणार नाही, तर हे एक वचन. गलिवर्स ट्रॅव्हल्स याला सुद्धा काय लावलं जाईल? द. याला सुद्धा काय लावलं जाईल? द.
याला सुद्धा काय लागेल द. आता आपण हे सोडवलं होतं. काय होतं पहिल्याचं उत्तर द US काय डोंट वॉन्ट इंडिया इन द सिक्युरिटी काउन्सिल नो एरर. यापैकी कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे कुठं प्रॉब्लेम आहे. डोंट वांट. डोंट वॉन्ट का कारण द US हे काय आहे एका जागेचं आहे म्हणून हे एकवचनी आहे. काय एकवचनी म्हणून याचं जे क्रियापद आहे ते कसं असलं पाहिजे एकवचनी असलं पाहिजे. आणि याचं एकवचनी क्रियापद काय होतं डझंट. काय होतं डझंट. स्क्रीन नाही दिसत. एक मिनिट. आता दुसरं लिहा. हो दिसते. ठीक आहे. आता इथं द गलिवर्स ट्रॅव्हल्स आहे. द गलिवर्स ट्रॅव्हल्स वेअर रिटर्न अरेबियन नाईट्स. आता इथं काय येईल द अरेबियन नाईट्स आर स्टील अ ग्रेट फेवरेट. आता इथं काय येईल आर स्टील. ही रॉंग आहे का कारण इथं द अरेबियन नाईट्स हे नेम ऑफ बुक आहे आणि ते एकवचनी असतं म्हणून इथे या ठिकाणी काय येईल इज येईल म्हणून बी ऑप्शन. त्यानंतर द गलिवर्स ट्रॅव्हल्स वर रिटर्न बाय स्विफ्ट म्हणजे काय काय उत्तर येईल सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही. आवाज येत नाही. नाही. आता आता येतोय. सांगत जा प्रॉब्लेम काय आला तर. द गलिवर्स ट्रॅव्हल्स वर रिटर्न बाय स्विफ्ट. मग आता याच्यात काय चूक काय आहे याच्यामध्ये आणि बरोबर काय चूक काय दोन नंबरचं चूक. बी चूक आहे. ठीक आहे. त्यानंतर गलिवर्स ट्रॅव्हल्स आर इन डीड याच्यात काय चूक आहे अन इंटरेस्टिंग बुक काय चूक आहे इथं वरच्या ऐवजी काय पाहिजे वाच. हे वर काढून इथं काय पाहिजे वाच. आता इथं काय चूक आहे गलिवर्स ट्रॅव्हल्स आर इंडीड अँड इंटरेस्टिंग बुक काय पाहिजे इथं आर इंडी. आर हे जे चुकीचं आहे मग तर काय पाहिजे आर ऐवजी इज पाहिजे. त्यानंतर द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हॅव अ ह्यूज बजेट डिफिसिएट डिस्पाइट द पीपल्स प्रॉस्पेरिटी नो एरर. सांगा याच्यापैकी काय काय उत्तर
काय उत्तर येईल? सर काही समजलंच नाही ते. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हॅव अ ह्यूज बजेट डिफिसिट. दॅट्स राईट. दिसतंय ना सगळं? हा दिसतंय. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे USA. ठीक आहे. म्हणजे हो. हे पूर्ण जे आहे तर याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. USA. त्याच्या अगोदर काय लावलंय? USA. द USA हॅव अ ह्यूज बजेट. आता काय ह्यूज बजेट डिफिसिट डिस्पाइट द पीपल्स प्रॉस्पेरिटी नो एरर. काय बरोबर आहे याच्यातलं? काय चूक आहे? दोन नंबरचा बी. काय चूक वाटतं बी बी. म्हटलं? याच्यातलं हे जे हॅव आहे हे क्रियापद आहे आणि हे जे क्रियापद आहे हे अनेक वचनी क्रियापद आहे. काय आहे? अनेक वचनी क्रियापद. या ठिकाणी काय पाहिजे? हॅज पाहिजे. काय पाहिजे? हॅज. इथं काय आहे? हॅव. म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय आहे? त्यानंतर पुढे बघा. द इंडिया हू हॅव ओन गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक्स. इंडिया हू हॅज ओन गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक्स. आता या दोन्हीपैकी ए का बी? उत्तर कोणतं बरोबर आहे? बी. चूक. का चूक? हे आता या ठिकाणी तिसरा रूल आहे. तिसरा रूल नंबर 3 काय आहे? ही रूल नंबर 3 काय आहे? तर जेव्हा प्रॉपर नाऊन म्हणून येत नाही, ते कोणाचं नाव म्हणून येत नाही, तर या ठिकाणी ते काय म्हणून येतं? एक विशेष गोष्ट आहे. ती विशेष गोष्ट या वाक्यात विशेष काय आहे? तर द इंडिया हू हॅव ओन अ गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक. म्हणजे इंडियाने काय केलं आहे? ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. मग या ठिकाणी इंडिया म्हणजे एक नाही लढत आहे. इंडिया पूर्ण देश लढतोय. पूर्ण देश लढतोय. तेव्हा त्याच्यासोबत द इंडिया त्याच्यासोबत पूर्ण देश आहे म्हणजे अनेक वचन येते आणि म्हणून त्याला क्रियापद जे लागतं ते अनेक वचनी क्रियापद लागतं. हॅव ओन. काय? हॅव ओन हे अनेक वचनी क्रियापद आहे. आणि या ठिकाणी जेव्हा एखादं युद्ध लढलं जातं, वार, गेम, प्ले, ह्या अशा प्रकारची कंडिशन असेल तर त्या ठिकाणी जी प्लेस पर्सन जे असेल ते काय असेल? ते अनेक वचनी असेल. म्हणजे द इंडिया एकटा नाही आहे. इंडिया तर इंडिया अनेक वचनी आहे. म्हणून इंडियाला द लागत नाही हे बरोबर आहे, कारण हे पहिल्या नियमाप्रमाणे बरोबर आहे. पण इथं तो अनेक वचनी का झाला? हे वाक्य पहिल्या नियमाप्रमाणे बरोबर आहे, पण या ठिकाणी तो काय खेळतोय? ऑलिम्पिकमध्ये खेळतोय म्हणजे एक पूर्ण देश खेळतोय, कारण सगळेजण फटाके फोडतात, बरोबर? म्हणजे पूर्ण देश त्याच्यात इन्व्हॉल्व असतो. म्हणजे एक जण आहे का? देश एक जण आहे का? तर देश अनेक लोकांचा बनलेला आहे, म्हणून अनेक जण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. म्हणून या ठिकाणी ते काय आहे? अनेक वचन आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला द इंडिया लागेल. काय लागेल? द इंडिया. पण ते जर खास नसेल, विशेष नसेल, तर काय लागेल? नुसतं इंडिया लागेल. समजलं? म्हणून याचं उत्तर काय आहे? ए. याचं उत्तर काय आहे? ए. आवाज येतोय? हॅलो? हो येतोय. हां. आता या ठिकाणी येतोय सर आवाज. आता या ठिकाणी ए का बी?
ए का बी? बी. बी. बी का बरं? जसं इंडिया हा एकटा नाही तसं इंग्लंड एकटा राहील का? इंग्लंड हॅज ओन द वर्ल्ड कप. आता वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड एकटा खेळेल का? त्याचा देश पूर्ण देश असेल ना इंग्लंड. त्यामुळे इंग्लंड हॅव, त्या ठिकाणी त्याला काय लागेल? हॅव. हे काय लागेल? अनेक वचनी क्रियापद लागेल. ओन द वर्ल्ड कप म्हणजे वर्ल्ड कप जिंकला इंग्लंड या देशाने जिंकला म्हणजे इंग्लंड या देशाने जिंकला. कोणी एक टीम प्लेअर म्हणणार का मी वर्ल्ड कप जिंकला असं नाही म्हणू शकत ना. ते पूर्ण देशाचं इंग्लंडचं पूर्ण देशाचं यश आहे. भारतामध्ये सचिन तेंडुलकर म्हणून मी वर्ल्ड कप जिंकला नाही ना, पूर्ण देश लढला त्याच्यासाठी. कोण? पूर्ण देश लढला. म्हणजे देश लढला म्हणजे पूर्ण देश काही एक वचनी आहे का? तर नाही, पूर्ण देश अनेक वचनी झाला म्हणजे पूर्ण देशातली जनता लढली. कारगिलचं युद्ध कोण लढलं? तर पूर्ण देश लढला, पूर्ण जनता लढली. म्हणून त्या ठिकाणी काय येईल? ते अनेक वचन येईल. म्हणून त्या ठिकाणी अनेक वचन आल्यामुळे तिथं काय आलं? हॅव आले. हॅव ओन. द इंग्लंड हॅव ओन. समजलं? हो सर. हां बोला. मग ते पहिलं चूक आहे का दुसरं चूक आहे? पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. दुसरं चूक आहे. ठीक आहे. हो. आता जेव्हा एखाद्या जिल्ह्याचं नाव, देशाचं नाव, राज्याचं नाव, गावाचं नाव, ठिकाणाचं नाव ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते काय असतं? त्यावेळेस ते जर नियम नंबर 3 जो आहे तो काय आहे की जर ते नाव असेल, नुसतं काय असेल? नाव असेल, तर त्या ठिकाणी ते काय असेल? सिंग्युलर असेल. आणि ते V1 म्हणजे मग त्याला सिंग्युलर लागेल. त्या ठिकाणी नो आर्टिकल म्हणजे त्या ठिकाणी ए, ॲन आणि दचा वापर होणार नाही. ए, ॲन आणि दचा वापर होणार नाही म्हणजे नो आर्टिकल. पण जर एखादा देश, एखादं गाव, एखादं देश, एखादं राज्य जर का गेम खेळत असेल, युद्धामध्ये असेल, महायुद्धात असेल, तर त्या ठिकाणी त्याचं जे क्रियापद जे करता असतो तो जे नाऊन असतं ते नाऊन प्लुरल असतं. म्हणून त्याला जे व्हर्ब म्हणजे क्रियापद जे लागतं ते प्लुरल लागतं. म्हणजेच त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर होतो. कोणत्या आर्टिकलचा वापर होतो? द आर्टिकलचा. जसं की द इंडिया. पण कोणत्या केसमध्ये द इंडिया? ह्या केसमध्ये द इंडिया नाही, या केसमध्ये द इंडिया. इकडे नुसतं इंडिया इज बेस्ट किंवा इकडे इंडिया, द इंडिया हॅव ओन वर्ल्ड कप म्हणजे भारताने वर्ल्ड कप जिंकला असं ठिकाण. त्या ठिकाणी आपण म्हणजे तो गेम खेळला. त्या ठिकाणी भारत काय खेळला? गेम खेळला, प्ले खेळला. वार, कारगिल युद्ध. ठीक आहे. आता या ठिकाणी द इंडिया हॅव ओन द मॅच. बाय 2 विकेट्स. म्हणजे हे द इंडिया इथं काही चूक आहे का? नाही. तर हे पूर्ण वाक्य बरोबर आहे का? द इंडिया हॅव ओन द मॅच बाय 2 विकेट्स. 2 विकेट्सने भारताने मॅच जिंकली. खान सर हे एक प्रॉपर नाऊन आहे. ठीक आहे. पण हे आणि द कलाम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खान सर इज द कलाम ऑफ प्रेझेंट इंडिया.
आता हे दोन प्रॉपर नाऊन आहे, हे एक नाऊन आहे, हे एक नाऊन आहे. हे एका विशेष व्यक्तीचं नाव आहे आणि हे एका विशेष व्यक्तीचं नाव आहे. पण हे जे नाऊन आहे, तर हे नाऊन या ठिकाणी काय म्हणाले, तर हे नाऊन या ठिकाणी कलाम साहेबांनी जे काम केलेलं आहे ते जे गुण आहे, कलाम साहेब आता भारताचे आदर्श बनले. काय बनले? आदर्श बनले, एक उदाहरण बनले APJ अब्दुल कलाम. म्हणून त्या ज्या क्वालिटी त्या खान सरमध्ये, म्हणून या ठिकाणी कलाम हे जे प्रॉपर नाव नाही ते काय म्हणून आलं, या ठिकाणी द लागलं. त्या ठिकाणी काय लागलं त्याला? द. काय लागलं? द लागलं. का लागलं? कारण इथं आता कलाम म्हणजे ते कलाम नाही, आता ते कलाम आदर्श झाले, ते आता जिवंत नाही आहे. पण त्याच्यातल्या ज्या क्वालिटीचे ते जे गुण आहे, कलाम सर आता एक गुण झाला आणि तो गुण कोणामध्ये? खान सरमध्ये. म्हणून खान सर इज द कलाम ऑफ प्रेझेंट इंडिया. खान सर इज कलाम ऑफ प्रेझेंट इंडिया. तर हे रॉंग आहे. का? कारण इथं खास गोष्ट आहे, कलाम ही आता क्वालिटी झालेली आहे, द कलाम आलं पाहिजे, म्हणून हे बी रॉंग आहे. त्यानंतर ही इज द खान सर यू आर लुकिंग फॉर, आणि ही इज खान सर यू आर लुकिंग फॉर, म्हणजे हे तेच खान सर आहेत ज्यांना तुम्ही शोधताय. ही इज द खान सर यू आर लुकिंग फॉर, म्हणजे तुम्ही ज्या खान सरना शोधत आहात ते हेच खान सर आहे. म्हणजे ते विशेष काय झाले, ते इथं विशेष. हे खान सर इथं विशेष नाही आहे, म्हणून या ठिकाणी त्याला म्हणजे विशेष नाही म्हणजे खास नाही आहे, विशेष आहे, प्रॉपर आहे, पण ते द लागत नाही आहे त्याला. इथं द का लागतं आहे? कारण तुम्ही ज्यांना शोधतायत ते हेच आहे, ते हेच आहे, म्हणजे हे खान सर म्हणजे द या ठिकाणी द लागलेलं आहे, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे रॉंग आहे. आता काही वाक्य या ठिकाणी, चाणक्य इज द मॅक्युअली ऑफ इंडिया. आता इथं चाणक्य हे एक प्रॉपर नाव आहे आणि मॅक्युअली हे एक प्रॉपर नाव आहे, पण मॅक्युअलीच्या अगोदर द लागलं आहे. तर मॅक्युअली हा भारतातला नाही आहे, हा बाहेरच्या देशातला आहे, पण याच्यातल्या ज्या क्वालिटी आहेत त्या कोणामध्ये? चाणक्यमध्ये. म्हणून चाणक्य इज द मॅक्युअली ऑफ इंडिया. त्यानंतर कालिदास. आता कालिदास हा सुद्धा एक कवी आहे आणि शेक्सपियर हा एक सुद्धा लेखक कवी आहे. तर कालिदास इज द नाटककार आहे, कालिदास एक नाटककार आहे आणि शेक्सपियर सुद्धा एक नाटककार आहे. तर मग त्या शेक्सपियरच्या ज्या क्वालिटी आहेत त्या कोणामध्ये? तर त्या कालिदासमध्ये. म्हणून कालिदास काय आहे? कालिदास इज द, म्हणून इथं द, शेक्सपियर इथं क्वालिटी म्हणाल आहे, मॅक्युअली इथं क्वालिटी म्हणाल आहे. नागार्जुन इज द आईन्स्टाईन ऑफ इंडिया, म्हणजे आईन्स्टाईन ही क्वालिटी आहे, नागार्जुन हे काय नाव आहे, नुसतं प्रॉपर नाव आहे, पण हे क्वालिटी आहे. प्रॉपर नाऊन म्हणजे हे प्रॉपर नाऊन नाही, तर हे क्वालिटी म्हणून आलेले आहे. उदयपूर इज द काश्मीर ऑफ राजस्थान, म्हणजे काश्मीर कुठं आहे? काश्मीरमध्ये, पण उदयपूर हे जे शहर आहे ते राजस्थानमध्ये. राजस्थान उदयपूर हे एक नाऊन आहे, प्रॉपर नाऊन, पण काश्मीर ही क्वालिटी आहे. काश्मीरचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य उदयपूरमध्ये त्यासारखे सौंदर्य आहे, म्हणजे तशी क्वालिटी आहे, म्हणून द लागले काश्मीर, द काश्मीर. समुद्रगुप्त इज द नेपोलियन ऑफ इंडिया, म्हणजे समुद्रगुप्त हा एक असा लढवया होता जो नेपोलियनसारखा लढणारा होता, द नेपोलियन. सूरदास इज द मिल्टन ऑफ इंडिया, सूरदास इज द मिल्टन ऑफ इंडिया. द मिल्टन ही क्वालिटी आहे आणि सूरदास ही काय आहे? सरदार वल्लभभाई पटेल इज द बिस्मार्क ऑफ इंडिया, द बिस्मार्क ही क्वालिटी आहे. काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ इंडिया, काश्मीर हे भारताचं स्वित्झर्लंड आहे, म्हणजे स्वित्झर्लंडला जे सौंदर्य आहे ते कुठं आहे? भारतात काश्मीरला पाहायला भेटतं, म्हणून द स्वित्झर्लंड ही क्वालिटी झाली आणि काश्मीर हे नाऊन झालं. when we compare the quality of proper noun with another one article, the use, म्हणजे आपण काय करतो? जेव्हा क्वालिटी कम्पेअर करतो, म्हणजे गुण कम्पेअर करतो, तेव्हा आपण काय करतो? द या आर्टिकलचा वापर करतो. ठीक आहे. तर कालिदास इज, आता या वाक्यामध्ये काय बरोबर आहे काय चूक आहे सांगा?
सांगा. बघा याच्यामध्ये काय चूक आहे, नेमकी चूक कुठे आहे? आवाज येतोय? हो. हां. तर कालिदास इज द शेक्सपियर, इथं द यायला पाहिजे, म्हणजे चूक कुठं आहे? इज द शेक्सपियर, इथं चूक आहे, म्हणजे बी मध्ये चूक आहे. सूरदास इज, आता इकडे काय व्हायला पाहिजे? कुठं चूक आहे? पहिले याच्यावरून सांगू शकतो. दुसऱ्या याच्यात का? कारण इथं ए नाही यायला पाहिजे, ए हे आर्टिकल नाही यायला पाहिजे, तर द हे आर्टिकल यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? द. सूरदास इज द मिल्टन ऑफ इंडिया. आता नेम ऑफ सब्जेक्ट्स दॅट लुक लाईक प्लुरल बट दीज आर यूज्ड ॲज अ सिंग्युलर विथ सिंग्युलर वर्ड. आता बघा काही विषयांचे नाव आहे, जसं पॉलिटिक्स हे विषयाचं नाव आहे, राज्यशास्त्र, तर याला यस लागलेलं आहे, पण हे दिसतंय प्लुरल, पण हे आहे एकवचनी. काय आहे? एकवचनी. दिसताना अनेकवचनी. इकॉनॉमिक्स हे काय दिसताना अनेकवचनी पण आहे एकवचनी. फिजिक्स दिसताना एक अनेकवचनी, इथं काय कन्फ्यूज होतो माणूस. यस लागलंय, मग आपण काय लिहायचं? याला आर लावायचं. असं नाही, आर नाही, इथं काय लावणार आपण? इज लावणार. काय लावणार? इज लावणार. त्यानंतर मॅथमॅटिक्स, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, इथिक्स, न्यूमिस्मॅटिक्स, सिविक्स, लिंग्विस्टिक्स, हे जे आहेत, तर हे जे विषय आहेत, तर हे विषय काय आहे? हे विषय सिंग्युलर आहे, पण यांना काय लागलेलं आहे? यस लागलेलं आहे, म्हणून ते यस लागलं म्हणून ते काही अनेकवचनी होत नाही. आता फिजिक्स इज ॲन इंटरेस्टिंग बुक. मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग बुक. इकॉनॉमिक्स इज ॲन इंटरेस्टिंग बुक. सिविक्स इज ॲन इंटरेस्टिंग बुक. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय लावलं? इज आणि मॅथमॅटिक्स इज इंडीड. आता इथं कुठं चूक आहे? तर इथं चूकच नाही आहे. मॅथमॅटिक्स इज इंडीड अ डिफिकल्ट सब्जेक्ट, तर नो एरर. इथं काय आहे? नो एरर. समजलं? समजतंय का? एकदा रिव्हिजन मारावं लागेल, पुन्हा इथं वर्गात पण एकदा घ्यावं लागेल. बरं, आता इथं काय? लिंग्विस्टिक्स कुठं चूक आहे, कुठं बरोबर आहे? बरोबर आहे सर. कुठं बरोबर आहे, कुठं चूक आहे? चूक आहे इथं, पण कोणती चूक आहे ती लक्षात आली पाहिजे. 3 नंबर. हा, किती नंबर? 3. किती? 3. 3. इथं काय चूक आहे? चूक इथं आहे. लिंग्विस्टिक्स आर नाही यायला पाहिजे, इज यायला पाहिजे, कारण इज हा एकवचनी क्रियापद आहे आणि लिंग्विस्टिक्स याला जरी यश लागलेलं असलं तरी ते अनेकवचनी नाही. हेच आपण शिकलो ना. लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्र एका विषयाचं नाव आहे आणि ते एकवचनी जरी यश लागलेलं असलं. ठीक आहे, समजतंय? स्क्रीन दिसत? हा, स्क्रीन दिसतंय का? नाही. नाही.
आता आता दिसते का? दिसते. हा, हो. हा दिसते सर. हे समजलं का तुला? हो समजलं. लिंग्विस्टिक्स हा जरी अनेकवचनी असेल करता, म्हणजे अनेकवचनी वाटत असेल, एक तो अनेकवचनी आहे तो एकवचनी आहे, म्हणून त्याच्यासोबत एकवचनी क्रियापदच येईल. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. स्टॅटिस्टिक्स काय यायला पाहिजे? बघा खाली पर्याय, ॲम, आर, इज, नन ऑफ दीज. काय यायला पाहिजे? आर. का बरं आर यायला पाहिजे? आपण काय शिकतो? स्टॅटिस्टिक म्हणजे संख्याशास्त्र, हा एका विषयाचं नाव आहे. आर हे अनेकवचनी क्रियापद आहे. एम सर. मग आ पहिलं हे फक्त आय सोबत येतं, बाकी कोणासोबतच येत नाही. आता दोन तर बाद करून दिले, दोन पैकी एक सांगायचे तुला. त्याच्या पहिल्या उदाहरणात शिकलो ना आपण. डी. बी आहे का? कारण बी एकवचनी क्रियापद आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स. आता इथं काय येईल? इज, ॲम, आर. काय येईल? डोळे लावून उत्तर द्यायला पाहिजे. इज. काय? इज. इज. बरोबर, इज. कारण कर्ता एकवचनी आहे म्हणून क्रियापद सुद्धा एकवचनी आहे. आता खाली बघा, दे आर. आता इथं मी एक गोष्ट सांगणार आहे. काय? देअर सोबत काय येईल हे कसं ठरवायचं? देअर, इज, ॲम की आर हे कशावरून ठरतं? तर समोर काय लिहिलं आहे त्याच्यावरून ठरतं. समोर काय लिहिलं आहे त्याच्यावरून ठरतं. जसं आता हे मी रब करतो. देअर, देअर आणि देअर. आता याच्यासोबत काय येईल? देअर सोबत काय येईल? इज येईल की ॲम येईल की आर येईल? आता समजा देअर आर आय असं म्हटलं तर ही चूक आहे. हे वाक्य चूक आहे. देअर ॲम ही हे वाक्य चूक आहे. देअर
इज दे हे वाक्य चूक आहे. मग काय घ्यावं लागेल तर हे जे आहे हे मधलं तर याच्यासोबत याच्यावरून ठरेल देअर आर दे. देअर कारण इथं देअर आर दे, त्यानंतर देअर इज ही, त्यानंतर देअर ॲम आय. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा हे काय लिहिलेलं आहे, 4 काय लिहिलेलं आहे 4, त्यानंतर 4, त्यानंतर 4, त्यानंतर 4. म्हणजे हे किती जण आहे, 1 2 3 4. म्हणजे हे काय आहे, प्लुरल आहे. 1 2 3 4 म्हणजे प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हटल्यानंतर याच्यावर सोबत इज तर येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत इज येणार नाही. इज येणार नाही. म्हणजेच मग आता उरले 3. त्यानंतर देअर आर 4. रोहन हा इसता एक रोहन आहे का अनेक रोहन आहे, नाही तर एक रोहन आहे. म्हणून या अनेक रोहन आहे म्हणजे हा सुद्धा बाद झाला, कारण एक रोहन नाही. देअर आर 4 रोहन्स काय यायला पाहिजे, 4 रोहन्स, त्याला यस लागायला पाहिजे. मग देअर आर 4 रोहन्स, इथं आर रोहन्स लिहिलेले आहे, पण या रोहनचा अर्थ होतो त्याचा त्याची, म्हणजे रोहनचे, म्हणजे हे पण त्याच्यासोबत येत नाही. म्हणजेच काही देअर आर 4 रोहन्स इन धिस बॅच, म्हणजे या बॅचमध्ये 4 रोहन्स आहेत. म्हणजे प्रॉपर नाऊनचं सुद्धा अनेक वचन होतं, प्रॉपर नाऊनचं सुद्धा अनेक वचन होतं. समजलं? हो. आता या ठिकाणी प्रॉपर नाऊन संपलेलं आहे. आता घरी तुम्ही रिव्हिजन सकाळी सकाळी उठून मारायचं, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजेल. कारण नंतर आपण क्लासमध्ये एकदा याला डबल रिवाईज करू, किंवा मी आता याची जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग तुम्हाला टाकून देतो. ठीक आहे, एकदा ती बघून घ्या. ठीक आहे. हो सर. ठीक आहे, आता कट करून टाका कॉल.